नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 30 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, देशामधला तेल शुद्धीकरण कारखाना कोयाले खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, थोरियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? थोरियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोनोझाइट खनिज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ व रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4, मार्गा गोवा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मार्गा गोवा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोवा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, पेंच प्रकल्प खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांच्या दरम्यान आहे? पेंच प्रकल्प खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांच्या दरम्यान आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, सामाजिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? सामाजिक परिषद या नावाची संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, जगदंब कुष्ठनिवास ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? जगदंब कुष्ठनिवास ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, प्रबुद्ध भारत हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, आय एम अ सोशलिस्ट या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? आय एम अ सोशलिस्ट या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्वामी विवेकानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारत कोकिळा असे खालीलपैकी कोणास म्हटले? भारत कोकिळा असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट लॉर्ड लिटनने खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आणला होता? व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट लॉर्ड लिटनने खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आणला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1878 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते आहे? सर्वोच्च न्यायालय यांच्या स्थापनेसंबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 124 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम हे जीविताची हमी देते? भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम हे जीविताची हमी देते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 21 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, विधानसभेचा नेता खालीलपैकी कोण असतो? विधानसभेचा नेता खालीलपैकी कोण असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुख्यमंत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, विंग कमांडर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधले पद आहे? विंग कमांडर हे पद खालीलपैकी कोणत्या दलाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वायुसेना या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय महिला आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? राष्ट्रीय महिला आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1993 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे संचालनालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, पंचायत समितीला खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा हा प्राप्त झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 73वी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22, तांदळाखालील सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तांदळाखालील सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रामधला पहिला वायू विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधला पहिला वायू विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताच्या एकूण भूप्रदेशापैकी किती टक्के प्रदेश हा वनांखाली असणे आवश्यक आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 33% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साखरेचे सर्वात जास्त उत्पादन होते. खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साखरेचे सर्वात जास्त उत्पादन होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशामधला पहिला कागद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उभारला गेला होता. देशामधला पहिला कागद कारखाना कोणत्या देशामध्ये उभारला गेला होता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आलेवाडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आलेवाडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बंदर आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जगामध्ये आकारमानाने सर्वात लहान देश खालीलपैकी कोणता देश आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 व्हॅटिकन सिटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गीर हे सिंहासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 अलंकारिक शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा. अलंकारिक शब्द आहे आज्ञा वेताळ आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 अक्का अण्णा ताई भाकरे हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. अक्का अण्णा ताई भाकरे हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे. सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 झाकले माणिक आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. झाकले माणिक वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 साधा पण सद्गुणी मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मी निबंध लिहिला आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे. मी निबंध लिहिला आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते. मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एकूण 46 गुणसूत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 संसदेच्या 2 अधिवेशनामधला जास्तीत जास्त कालावधी खालीलपैकी किती असावा लागतो. संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 6 महिने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सलवा-जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. सलवा-जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 श्रवण या शब्दापासून खालीलपैकी कोणते विशेषण तयार होते. श्रवण या शब्दापासून खालीलपैकी कोणते विशेषण तयार होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्रवणीय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व यांचे उदाहरण आहे. खालीलपैकी कोणता शब्द हा समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मीठ भाकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पी व्ही सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पी व्ही सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लघु या शब्दाचा आपल्या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. लघु या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दीर्घ या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 21 तुणतुणे वाजवणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तुणतुणे वाजवणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेच तेच पुन्हा सांगणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुरलीधर देवीदास आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सितार वाद्य प्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 356 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कृष्णा काठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इन्फोसिस कंपनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर छावणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.